एंजल बीच. ब्रोकन बीच. हॅलो फ्रेंड्स, स्वागत तुमच्या आता नवीन एका व्लॉगमध्ये. आणि बाली डे 2 व्लॉगमध्ये आणि बाली सिरीजच्या डे 2 एपिसोडमध्ये आज आम्ही नुसा पेनिडाला जातोय. आणि नुसा पेनिडाचे आज आम्ही 4 बीच कव्हर करणार आहोत. आणि आम्हाला काल ड्रायव्हरने सांगितलं होतं की लवकर तयारी करा, कारण 6 वाजता आम्हाला सांगितलं होतं, पण आता 7 वाजता आहे. कारण जास्त आम्हाला जायला 3 ते 4 तास लागणार, कारण सेमियांगपासून आमचं हॉटेल आहे, तिकडनं नुसा पेनिडा 3-4 तासाच्या डिस्टन्सवरती. आणि 11 वाजता आमचा पहिला बीच चालू होणार आहे. केलिंकिंग बीचपासून आम्ही सुरुवात करणार आहे. आणि आता पहिला आमची तयारी वगैरे सर्व झाली आहे. प्राची तयार होते आहे, पॅकिंग वगैरे सर्व करून झालो आहे. फक्त आता जायचं आहे. ड्रायव्हर पण खालती वेट करतो आहे. आता नाश्ता करून घेतो पहिला. लवकर खाऊन घेतो आणि मग तुम्हाला भेटतो, कारण ड्रायव्हर बाहेर थांबलाय. जास्त पण वेट त्याला करायला लावू नाही शकत आपण. फायनली नाश्ता केला सावकाश आणि निघालो जायला. तिच्यामुळे जास्त काय मला व्हरायटी खायला जमली नाही, कारण खूप लेट केला होता मी. पण ठीक आहे, ॲडजस्ट करू आजचा दिवस. चला. आता आम्ही आलोय, आता फेरीला पोचलो आम्ही. फेरीला आता इकडनं आम्ही फेरी पकडून जाणार डायरेक्ट नुसा पेनिडाला. फायनली आम्ही पोचलोय फेरीला. आता आम्ही चाललोय नुसा पेनिडाला. चला, आता तुम्हाला डायरेक्ट फेरीमधून उतरल्यावर भेटतो नुसा पेनिडाला. फायनली आता नुसा पेनिडाला पोचलो आम्ही. आता इकडनं जातोय पुढे. ड्रायव्हर असेल त्याला कॉल करतो पहिल्या ड्रायव्हरला. ड्रायव्हर इकडेच कुठेतरी असेल, थांबला, वेट करत असेल आमच्यासाठी. स्वागत आहे तुमचं एक दुसऱ्या आयलँड मध्ये, नुसा पेनिडा. आता मला ड्रायव्हर भेटले आमचे, चाललेत. डोंट लुक बॅक. आता आम्ही पहिला केलिंकिंग बीचला जातोय. आर यू एक्साइटेड फॉर फर्स्ट बीच ऑफ नुसा पेनिडा आयलँड? नुसा पेनिडाचा पहिला बीच आमचा
केलिंकिंग बीच आम्ही तो पहिला एक्सप्लोर करणार आहे आज. आता तुम्ही इकडे पूर्ण घर बघ कसे आहेत. स्कूल सुटली वाटतं पोरांची. नुसा पॅनिडाच्या आम्ही पहिल्या आयलंड वरती पोहोचलो आहे. केलिंकिंग बीच वर चालतोय आम्ही आस्ते आस्ते. थोड्या वेळात 5-5 मिनिटच्या वॉकिंग डिस्टन्स वरती केलिंकिंग बीच आहे. बाय वॉक आम्ही चाललोय आस्ते आस्ते. प्राची पण पाडून चालते. इथे सावकाशी तिथले मस्त व्ह्यू एन्जॉय करत करत आम्ही चाललो आहे केलिंकिंग बीचच्या साईडला. वाव, व्ह्यू दिसायला चालू झालाय अशा प्रकारे. अजून 1 मिनिटाच्या वॉक मध्ये मस्त मस्त व्ह्यू दिसणार आहे. कशन वाटतंय बघा. केलिंकिंग बीच नुसा पॅनिडाचा फर्स्ट बीच जो आम्ही एक्सप्लोर केलाय. थोड्याच दिवसात इकडे हा ब्रिज बनणार आहे. मग इकडनं आपण चालत जाऊ शकतो. नाहीतर तो वे तिकडनं आहे, तो खालनं उतरून जावं लागतं चालत चालत. हाफ एन आवर तरी मला वाटतं लागेल तिकडे उतरायला खालती इकडे जायला. लोकेशन काहीतरीच मस्त आहे. मस्त केलिंकिंग बीच एकदम मस्त एकदम कव्हर केला. खूप बरं वाटतं एकदम. गर्दी बघू शकता तुम्ही, खूप गर्दी आहे इकडे. फोटो काढण्यासाठी लोक इकडे अक्षरशः लाईन लावून फोटो काढतात आहे. फोटो काढण्यासाठी तुम्हाला इकडे पेमेंट पण आहे काहीतरी, हे बघा 15K द्यावं लागतात. तो वे इकडनं तो खाली जाण्याचा रस्ता आहे.
हे बघा इकडनं जातात खालती असते आज थोडा 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 करून. अशा प्रकारे आपला बीच आपण कव्हर केलाय केलिंकिंग. आता आपण जाऊ नेक्स्ट बीचला. नेक्स्ट बीचला जाऊ आपण. नेक्स्ट बीच आता थांबा थोड्या वेळ तुम्हाला मी सांगतो ड्रायव्हरला विचारून. नेक्स्ट बीच आता आपला कुठचा असेल. नंतर 2 बीच झाल्यानंतर आपल्याला जेवणासाठी ब्रेक आहे वाटतं. मग जेवण वगैरे आपण परत जाणार 3rd बीचसाठी आपल्या. बाय बाय केलिंकिंग बीचला. आता आम्ही चाललोय आमच्या 2nd बीचला, एंजल बीचला. तुम्हाला भेटतो आता डायरेक्ट तिकडे एंजल बीचला गेल्यानंतर. फायनली आता आम्ही आमच्या दुसऱ्या नुसा पेनिडाच्या दुसऱ्या बीचवरती पोहोचलो. त्या बीचचं नाव आहे एंजल बीच. बघू शकतात पूर्ण पाणी एकदम चमकणारा पाणी आहे. चमकतोय. हवा पण लई सुटली आहे. सर्व टोपी वगैरे सर्व उडत चाललंय. मधून 5 मिनिटच्या वॉक वरती एंजल वरनं डायरेक्ट ब्रोकन बीच आहे. पुढे आपण तिकडे जाणार आहे. पहिले एंजल बीच आपण पूर्णपणे अजून प्रॉपर कव्हर करून घेऊया. बघू शकतात तिकडे तिकडे तो ब्रोकन बीच आहे. पाणीचा कलर बघा 2 साईडनी चेंज झालाय. एक साईडला व्हाईट एका साईडला ब्ल्यू. आणि ही बघा हवा खात्या मस्त. आता खालती उतरतो थोडा तिकडे जातो. विसरलो तिला घेऊन यायला. चला पोचलो आम्ही. एंजल बीच. आता एंजल बीच पूर्णपणे एक्सप्लोर करून आता मी पुढच्या बीच जवळ जायला निघालो आहे. प्राची चालते आस्ते आस्ते पाठून. मी पुढे 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 जातो आहे थोडा थोडा एक्सप्लोर करत करत. आता पुढचा बीच आपला असणार आहे ब्रोकन बीच. तिकडनं आम्ही चालत 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 आलो आहे पुढपर्यंत ब्रोकन बीचला. आणि हा बघा व्ह्यू ब्रोकन बीचचा. त्याचे ब्रोकन बीच मधून बघू शकता तुम्ही पूर्ण गॅप आहे. पाणी पूर्ण इकडनं पास होतोय इकडनं तिकडनं. त्या साईडने पण तुम्हाला जाऊन दाखवतो मी. हे बघा बघू शकता तुम्ही ब्रोकन बीच. प्राची तिकडे थांबली आहे. ती थकली आहे म्हणून मी जाऊन येतो थोडा पुढे. बघा व्ह्यू ब्रोकन बीचचा. आणि ब्रोकन बीचच्या त्या साईडला आलो होतो. आता बघा हा तो वेगळा साईड आहे. तिकडनं आपण तो तिकडनं बघितला बीच. आता या साईडला तो पूर्ण क्लिअर दिसतोय पास होताना. पूर्ण ऑपोजिट साईडला आलो मी. हे बघा पूर्ण ब्रोकन बीचचा मधला पट्टा पूर्ण क्लिअर दिसतोय बघा.
ब्रोकन बीच. याच्यासाठी ब्रोकन बीच फेमस आहे, या ब्रोकसाठी. चलो बाय बाय. ब्रोकन बीच काय एन्जॉय करतोय बघा चायनीज लोक. फक्त एकदा मला या पाण्यात एकदा उडी मारायची आहे. काय मजा येईल विचार करून. विचार करूनच एवढी मजा येते, आता मारल्यानंतर किती आनंद भेटेल मला एकदम. चलो आता आम्ही चाललोय लंच करायला. तसं पण 1:30 वाजलाय. लंच वगैरे करून घेतो. मग आमचं लास्ट बीच आहे बुबू बीच. मग तिकडे आम्ही थोडंफार जाणार. तिकडे टाईम आमचा जास्त आहे. तिकडे टाईम आम्ही तिकडे थांबणार वगैरे बुबू बीचला. बघू वाटलं तर स्विम पण करणार आम्ही तिकडे. लंच करायला आम्ही सागी रेस्टॉरंटमध्ये आलो आहे बालीला. बाली नॉट, आता आम्ही नुसा पॅनिडामध्ये. मस्त एकदम साईडला एका कोपऱ्यात बसलो. आता लंचचा वेट करतो आणि हँडवॉश वगैरे करून फेस वगैरे पण धुवून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. नुसा पॅनिडाचा लोकल रेस्टॉरंट आहे हा. मस्त फ्रेश वगैरे होऊन आलो आहे मी. आणि माझा इकडे लंच आलाच नाही, पण प्राचीचा आला, कारण तिने नॉर्मल फक्त पावभाजीच ऑर्डर केली होती. इंडियन रेस्टॉरंट आहे एक प्रकारचं, पण प्युअर इंडियन नाही आहे. पण हा इंडियन, याच्यात इंडियन फूड भेटतो बऱ्यापैकी. खाते आणि अशा प्रकारे माझा पण आला व्हेज फ्राईड राईस. येस थँक्यू. येस सर. चला आता तुला पण मी दाखवून खाणार. तू खाल्लास मला तसं. बाय बाय. घेतो मग भेटतो तुम्हाला. आता आमचा लंच झालाय. मस्त दाबून जेवलो आम्ही दोघं पण. आणि आता आम्ही चाललो आहे बुबू बीचला. आर यू एक्साइटेड फॉर द बुबू बीच? येस. फायनली वेट इज ओव्हर आणि आम्ही आलोय आमच्या आता शेवटच्या बीचला, नुसा पॅनिडाच्या बुबू बीच. शेवटचा बीच असणार आपला नुसा पॅनिडाचा. सो फायनली आम्ही पोहोचलो इकडे बुबू बीचला. पण इकडे स्विमिंग करत नाही मी, कारण मी स्नॉर्कलिंग करणार आहे. ते आपण फेरीमधून उतरलो ना, तिकडे स्नॉर्कलिंग आहे, तिकडे मी स्नॉर्कलिंग करणार आहे. म्हणून आता या पाण्यात इकडे उतरून मतलब नाही. इकडनं बुबू बीच एक्सप्लोर करून पूर्ण इकडनं मी निघणार. मग डायरेक्ट तिकडेच मग डायरेक्ट स्नॉर्कलिंगलाच हे करू, उतरू पाण्यामध्ये. आता इकडे येऊन उतरून मतलब नाही, खाली परत चेंज करावे लागतील. बघा का तुम्ही. झोका झुलो असतो, पण झोका तुटला या. आणि हिला पण चेंज करायचं नाहीये. स्नॉर्कलिंग बोलते मी नाही करत आहे, तू एकटा कर. ठीक आहे बोललो, मी तर करणारच. आमच्या आता 4चे 4 बीच आता क्लिअर झाले फिरून. आता आम्ही इकडनं डायरेक्ट निघतोय आणि इकडनं आम्ही डायरेक्ट आता जाणार त्या फेरीला जाऊन स्नॉर्कलिंग करायची आम्हाला. म्हणून प्राची नाही करणार, तुम्हाला मी सांगितलं होतं, मी करणार आहे. म्हणून इकडनं आता जातोय आम्ही. बाय बाय बुबू बीच. चलो प्राची चल. डायरेक्ट आता तिकडे भेटू जाऊन फेरीच्या इकडे जाऊन. मग तिकडनं डायरेक्ट आम्हाला जायचं आहे परत हॉटेलला बाली आयलंडवर. आता चेंज वगैरे करून घेतलंय मी आणि आता चाललोय मी स्नॉर्कलिंग करायला. प्राची नाही येत आहे, कारण ती खूप थकली आहे. पण मी नाही थकत, तुम्हाला माहितीच असेल. म्हणून आता मी चाललोय स्नॉर्कलिंग करायला. तिकडे होणार आहे स्नॉर्कलिंग इकडे.
मी आता फायनली चेंज वगैरे करून आलो आहे आणि आता फेरीमध्ये बसायचा टायमिंग चालू झालेलं आहे. 4 वाजले आहेत आता. 4:30 वाजता फेरी इकडनं निघणार आयलंडला जायला परत आपल्या बालीला. आणि आता आजचं आपलं एवढंच होतं नुसा पॅनिटाचं. पॅनिटामध्ये आपण खूप फिरलो नुसा. आपण 4 बीच तसे पण कव्हर केलेत. ब्रोकेन बीच, अजून कुठचं कॅलिकिंग ब्रिज, बोबू बीच आणि आपला एंजल ब्रिज. सर्वात मजा तुला जास्त कुठे आली, कुठच्या बीचवर आली सांग? कॅलिंकिंग अँड ब्रोकन बीच. सर्वात मजा तिकडे 2 बीचवरती जास्तच मजा आली. चला आता फेरीमध्ये बसायला घेतो, कारण नाहीतर परत बाय चान्स तुटली भेटली तर परत प्रॉब्लेम व्हायचा. म्हणून पहिलाच बसून बोर्डिंग केलेलंच बरं. नंतरला डायरेक्ट मग इकडनं आपल्याला डायरेक्ट आयलंडलाच जायचं आहे आपल्या. नंतर तिकडून आपला आज कॅन्डल लाईट डिनर आहे. मग तिकडनं कॅन्डल लाईट डिनर करून गप आपल्या घरी जाऊन मस्त आराम करायचं आहे. मग उद्या परत नवीन ॲक्टिव्हिटीजपासून नवीन ब्लॉग चालू करू. एक कोक आणि एक पाण्याची बॉटल घेतली मी. ओके, 50,000ची नोट दिली होती, 10,000 रिटर्न दिले. $40,000 म्हणजे समजू नका जास्त झाले. ते झाले मिनिमम एक आपल्या 220 की 230 पर्यंत 40,000 म्हणजे. कारण 50,000 म्हणजे आपल्या इंडियाचे 250 रुपीज होतात. मग रेट पण सेमच असते असं काही नाही. फक्त पण आपल्याकडे हीच बॉटल 20 रुपयाला भेटते. इकडे डायरेक्ट 100 रुपयाचा फरक आहे. फायनली आमचं बोर्डिंग झालं. आता आम्ही चाललो आमच्या परत बाली आयलंडला. नुसा पॅनिटाला बाय बाय करू. नुसा पॅनिटा खूप मजा आली. तुला किती मजा आली नुसा पॅनिटामध्ये? खूप मजा आली. ठीक आहे, आता आम्ही चाललो नुसा पॅनिटाला बाय बाय करू. थकलीस मग तर झोप, आराम कर. चलो बाय बाय. आम्ही झोपतो आता 1 तास पोचेपर्यंत. नंतरला मग कॅन्डल लाईट डिनर आहे पोचल्यानंतर. नंतर तिकडनं डायरेक्ट आम्ही हॉटेलला जाणार. बाय बाय. फायनली आम्ही पोचलो आता परत आमच्या बालीच्या आयलंडवरती. प्राची बघू शकतो पाठवून चालते असते असते. मी पुढे पुढे चालतोय कारण ड्रायव्हरला शोधायचंय परत. आणि मग परत इकडनं आम्ही आता जाणार कॅन्डल लाईट डिनरसाठी. प्लॅनमध्ये थोडा चेंज झाला. परत हॉटेलला यावं लागलं आम्हाला, कारण प्राचीला कॅन्डल लाईटला जाताना थोडा वेगळं कॉस्ट्युम वेअर करायचं होतं. कारण बीचवर आहे कॅन्डल लाईट डिनर. कुठचा बीच आहे तो? जिमबारेन बीच. प्राची आता आम्ही चाललोय डायरेक्ट. तुम्हाला आता आम्ही जिमबारेन बीचलाच भेटतो. आलो आम्ही
कुठच्या बीचवर? जिमबारन बीच वरती बालीच्या कॅन्डल लाईट डिनर साठी. ओ पाणीचे वेव्स काहीतरी जास्त जोरात आहेत. अशा प्रकारे आमचा जेवण आलाय. मस्त सलाड, भाजी, चपाती, नंतर व्हेजिटेबल भाजी, जिरा राईस आणि ही कुठची भाजी आहे? वाटाणा दिसतोय, बटाटा आणि हे गुलाबजामुन. हा इंडियन रेस्टॉरंट असल्यामुळे आम्ही चिकन पण मागवलंय. मग चिकन आणि प्रॉन्स एवढे दिवस सहन नाही करू शकत. आपण इंडियन आहेत, आपल्याला माहिती आहे. आज खायला लय चव लागते. शेवटी इंडियन रेस्टॉरंट होता म्हणून आता खायचं ते आपल्याला. चला, खूप दिवसानंतर चिकन आलंय खायला. आता मस्त दाबून खातो मी, व्ह्यू बघत बघत. चला फॅमिली, हा ब्लॉग मी आता इकडे एंड करतोय. आणि आता हा जेवण वगैरे घेतो आणि डायरेक्ट हॉटेललाच जाऊन झोपायचंच आहे. कारण उद्या सकाळी लवकर 4:30ला उठायचं आहे सकाळी. आणि लवकरात लवकर उठून उद्या सकाळी 6 वाजता आमचे एक्सप्लोअर करायचे प्लेसेस चालू होणार आहे. उद्याचे दिवस, उद्या पूर्ण शेड्यूल उद्या बिझी आहे. आणि उद्याचे व्लॉग जे मी काय बनवणार आहे ते खूप एक्सायटेड असणार आहेत खूप. कारण खूप त्याच्यात नवीन नवीन ह्याच्यात एक्सप्लोअर करणार आहे मी. नवीन नवीन काय काय बालीमध्ये काय ते सर्व एक्सप्लोअर करणार आहे. खास ह्याच्यासाठी म्हणून आता हा ब्लॉग मी इकडे एंड करतो. टेक केअर, लव यू ऑल, बाय बाय.